उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज लीलावती रुग्णालयात जाणार। थोड्याच वेळात शिंदे सैफ अली खानला भेटणार। सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणामध्ये एक जण ताब्यात। शाहिद असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव। संशयिताची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। सैफ अली खानच्या इमारतीमधील नवा व्हिडिओ समोर। आरोपी इमारतीमध्ये जातानाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद। शस्त्रक्रियेनंतर सैफच्या शरीरातील चाकूचा तुकडा काढला। चाकू आणखी खोल गेला असता तर गंभीर दुखापत झाली असती, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्या घराची देखील रेकी। 14 जानेवारीला पोलिसांकडून मन्नत बंगल्यावर जाऊन तपास, सूत्रांची माहिती। मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेमधील चढाओढीचा तपासाला फटका। वांद्रे पोलीस सगळी माहिती देत नसल्याचा गुन्हे शाखेतील सूत्रांचा दावा। सैफवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणामध्ये आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस मदत घेणार। खान कुटुंब आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची मदत घेतली जाणार। सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या दोघांची चौकशी। हल्लेखोराला कर्मचाऱ्यापैकी कोणी घरी प्रवेश दिला होता का, शोध सुरू। वांद्रेमधील अजून एका उच्चभ्रू इमारतीमध्ये चोरीचा प्रयत्न। चोराकडून सुरक्षा रक्षक आणि सोसायटीच्या मालकांना धमकी। एक जण ताब्यात, एक चोर फरार, पोलिसांकडून शोध सुरू। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं? 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेमध्ये बदल का? हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं। आंबेडकरी अनुयायांकडून परभणी ते मुंबई लाँग मार्चची तयारी। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। पुण्याच्या ॲमेनोरामध्ये वाल्मिक कराडचे अजून 3 फ्लॅट। ज्योती जाधवच्या नावाने फ्लॅटची खरेदी झाल्याची माहिती। बीडमधील हत्या प्रकरणामध्ये धनंजय देशमुख आज केज न्यायालयात जबाब नोंदवणार। 164 अंतर्गत नोंदवलेला जबाब पुन्हा एकदा बदलला जात नाही। उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। उज्ज्वल निकम आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये बंद दाराआड 10 मिनिटं चर्चा। 26 जानेवारी आधी पालकमंत्री मिळणार, कुठलाही पेच नाही। युती असल्यानं सर्वांचं एकमत करावं लागतं, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। भरत गोगावले देखील लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार। बीड पुन्हा हादरलं। आष्टीमध्ये जुन्या वादातून नातेवाईकांकडून भावाची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईमध्ये नातेवाईकांमधील वादातून गोळीबार, 4 संशयित ताब्यात। पुणे नाशिक महामार्गावर आयशर टेम्पो आणि एसटी बसमध्ये विचित्र अपघात। अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू। सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत। उद्यापासून 2 दिवस राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये अधिवेशन। छगन भुजबळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित राहण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी। देशातील 1 कोटींपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा। दुपारी 3:30 वाजेपर्यंत बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल सेवा रद्द। मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारण्याच्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ। पुढील 2 दिवस पारा चढाच राहण्याचा अंदाज। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा। अल कादीर ट्रस्ट प्रकरणामध्ये इम्रान खान यांच्यावर कारवाई।